नमस्कार. पहिले शेतकरी बांधवांनो आणि बांबूप्रेमींनो आणि सर मान्यवर, मी एकदम शॉर्टमध्ये सगळं घेणार आहे. हे प्रेझेंटेशन आहे. एक प्रयत्न होता माझा एखाद्या फार्मरसाठी एक घर बनवण्याचा आणि तेच पुढे कसं चालू ठेवायचं आणि एक इको विलेज पण एक बाहेरच्या देशात बघितलेलं आणि आता जस्ट एक वर्कशॉप आम्ही कंडक्ट केलेलं इंडियामधून आणि अख्ख्या ओव्हरऑल वर्ल्डमधून, की जिथे लोकांना एका प्लॅटफॉर्मवरती सगळं शिकता येईल बांबूबद्दल. सो आय एम गोईंग थ्रू दॅट प्रेझेंटेशन. माझा कालावधी 2015 ते आत्तापर्यंत सुरू आहे. मी असं ठरवलं की फक्त बघण्यापेक्षा डायरेक्ट एक्झिक्यूट करून बघणं नेहमी चांगलं. नुसतं आपण बोलत बसून उपयोग नाही. छोट्या लॅम्पपासून, कन्स्ट्रक्शनपासून ते ब्रिज, माझ्या लग्नपत्रिकेपासून त्याचं कसं करता येईल ते आता 2022च्या खाली बघाल तर आर्चेस आम्ही बनवलेले आहेत बांबूमध्ये, विच इज स्ट्रॉंगर दॅन द स्टील. दिस इज द हे घर आहे नाशिकमध्ये, इगतपुरी जिल्ह्यात. आम्ही दोन्ही गोष्टींचा विचार केला, फक्त बांबू नाही तर कंपोजिट स्ट्रक्चर कसं बनवता येईल, जे अवेलेबल मटेरियल आहे आजूबाजूला त्यातून काय काय करता येईल. 800 स्क्वेअर फूटचं घर आहे, कंपोजिट आहे, लोड बेअरिंग आहे. एक प्रायमरी टीचर प्लस फार्मर आहेत ते. याच्यामध्ये इम्पॉर्टंट डिझाईन स्ट्रॅटेजीज, आपण बोलतो की घर कसं असावं तर सिमेंटचं असावं, स्ट्रॉंग असावं, पण एक त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे तर थर्मल कम्फर्ट कोणी विचार करत नाही त्याच्यामध्ये. थर्मल कम्फर्ट म्हणजे काय, जे आतमध्ये आत्ता आपल्याला विदाऊट फॅन, समजा इथे आपण नसू, विदाऊट फॅन नसले, इथे फॅन नसले तर जी गरमी आपल्याला जाणवते ते आपल्याला घरात एकदम कम्फर्टेबली बसता येईल फॅन नसले तरी. सो या प्रकारचं स्ट्रक्चर आम्ही इथे बांधण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये लोकल एम्बॉयड एनर्जी, पॅसिव्ह एनर्जी, फिलर स्लॅब. कन्स्ट्रक्शन प्रोसेस बघूया याच्यामध्ये. इथे जे स्टोन आणलं आहे एक ब्रिटिश टाईम स्ट्रक्चर होतं, त्यांनी एक ऑलरेडी एका शेतकऱ्यांनी काढलेले होते ते, तर ते आम्हाला 8,000 5 ब्रास वगैरे असं मिळालं एकदम स्वस्तामध्ये. आणि प्लस एक शेतकरी त्याची जमीन सपाट करत होता तर त्याच्यातून येणारे बोल्डर्स, त्याच्यातूनच मी स्टोन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि दिस इज द लोकेशन इन एक आर्टिलरी एरिया आहे एकदम त्या साईडला आहे, त्याच्यामुळे मला बांबू कन्स्ट्रक्शन करताना एकदम बघून करायचं होतं. पहिलं घर असं होतं, तेवढाच एरिया ठेवला मी त्याच्यामध्ये आणि त्याच्या स्टेजेस डेव्हलप करत गेलो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि शेतकऱ्याला महत्त्वाचं काय तर पहिले आतमध्ये आल्यानंतर सामान ठेवणं खूप महत्त्वाचं त्याचं, तर त्या अर्थाने पण एक प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. कन्स्ट्रक्शन स्टार्ट झालं, याच्यामध्ये आता इंटिरियरला खर्च येतो प्रत्येक वेळेस, तर इनबिल्ट फर्निचर कसं होईल स्टोनमध्येच आणि प्लस त्याच्यामध्ये इनबिल्ट फर्निचर कसं होईल ते पण याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. तुम्ही राईट साईडच्या याच्यात बघू शकता ती फॅमिली आहे, खाली ते क्लायंट मी बोलतो पण एक साधे शेतकरी आहेत, विष्णू बोराडे सर. हे त्याचं एलिव्हेशन स्ट्रक्चर. तुम्ही राईट साईडच्या इथे बघाल तर डायरेक्ट सिटिंग पण आहे. नंतर सस्पेंडेड स्टेअरकेस दिली आहे, फिलर स्लॅब आहे याच्यामध्ये. बांबूचा शोध आम्ही खूप केला नाशिकमध्ये, पण आम्हाला पाहिजे ते बांबू मिळालेले नाही कन्स्ट्रक्शनसाठी. सो त्याच्यासाठी मला पर्याय नसल्याने मला नॉर्थ ईस्टला जावं लागलं. हे आलेले पोल्स, बांबूचा बाल्कोवा. कन्स्ट्रक्शन स्टार्ट झालेलं, त्याच्यामध्ये मेटल फ्रेमिंग, प्रत्येक गोष्टीचा छोटा छोटा विचार करत कोणत्या टाईपमध्ये बांबूचं रूफिंग होऊ शकतं. सो हे कन्स्ट्रक्शन मला एका छोट्या जो बास्केट विविंग करतो त्याला घेऊन करावं लागलेलं, कारण की हा पॅन्डेमिकचा टाईम होता आणि माझी टीम तिथे पोचू शकत नव्हती.
ग्लास बॉटल्स यूज करण्याचं रिझन हे होतं, महागात काही स्टोन जात होते आम्हाला घडून, तर त्याच्या जागी मी बॉटल यूज केल्या. 6 रुपयेला एक बॉटल पडली. स्टोन कन्स्ट्रक्शन प्लस बांबू, त्याचं रूफिंग. हे अजून अंडर कन्स्ट्रक्शन डेव्हलपिंग आहे स्टेजमध्ये. आतमधून पाहिलं तर तुम्हाला जो उन्हाळ्यामध्ये जो फरक पडतो, म्हणजे क्लायंट एवढंच बोललं आहे, सर एवढंच बोलले की आम्हाला जे पाहिजे होतं आतमध्ये आल्यानंतर जो आपण बोलतो ना की आता मी आरामात बसू शकतो, सो हे त्या घरामध्ये त्यांना जाणवतं आहे. त्याची मला खुशी आहे. जे मला करायचं होतं, थर्मल कम्फर्ट द्यायचा होता, तो त्यांना दिलेला आहे. आता हे सगळं करताना एकच गोष्ट मला अनुभवली, ती म्हणजे बांबू. मला बांबू मिळाला नव्हता त्या टायमाला. सो मी बांबू कुठे शोधू शकतो. एक जस्ट कन्स्ट्रक्शनचा हा व्हिडिओ आहे, तो एक फक्त दाखवतो. मी पुढे घेतो. हा फिलर स्लॅब आहे. हा सस्पेंडेड स्टेअरकेस आहे. यानंतर हे आत्ताचं लेटेस्ट एक 4 तारखेला बांबू फॉरेस्टला मी व्हिजिट केलेली बालीला. हे इंडियामध्ये मला बघायचं आहे आणि मी साहेबांना सगळ्यांनाच, म्हणजे पाशा पटेल साहेब आणि म्हणजे सगळे जेवढे पण बोलत होते, मला खूप आनंद झाला की सगळेजण त्या डेव्हलपमेंटमध्ये आहेत. आणि या विलेजची स्टोरी अशी आहे की तिथे पाणी नव्हतं आणि 2014ला त्यांनी प्लांटेशन केलेलं या गावामध्ये. आणि त्यांना जाणवलं की मी बांबू प्लांटेशन केल्यामुळे पाण्याचं स्टोरेज खूप वाढलं आहे आणि त्यांना आता भरघोस प्रतिसाद आहे पाण्याचा. एवढं पाणी वाढलं आहे की त्यांना आता अजून ते 100 हेक्टर त्यांच्याकडे जागा आहे आणि ती सगळे विलेज मिळून त्या गावाचं या बांबू फॉरेस्टचं काळजी घेत आहेत. सो ही विजिट आम्ही आमच्या पार्टिसिपेंटला करवलेली इथे. हे आहे इको विलेज, सुनसंग इको विलेज, जे आत्ता माननीय गडकरी साहेबांनी सांगितलं की इको विलेज एक डेव्हलप करायचं आहे. त्याच्यामध्ये हे सुनसंग इको विलेजमध्ये काही आम्ही घेऊन गेलेलो पार्टिसिपेंट्सला आणि त्यांना हेच दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की इथे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची बिल्डिंग आहे. G+2 स्ट्रक्चर आहे, तिथे कर्वेचर स्ट्रक्चर आहे, जॅपनीज स्ट्रक्चर आहे, नंतर प्रत्येक तिथला एक क्लायंट वेगळा आहे. तर त्या जागेप्रमाणे त्यांनी ते डेव्हलप केलेलं आहे आणि त्याला सुनसंग इको विलेज म्हणून ओळखलं जातं त्या गोष्टीला. याच्यामध्ये असंच आपल्या इथे पण निर्माण व्हावं आणि हीच आमची इच्छा आहे. त्या प्रयत्नातच एकटं किती करणार, त्याच्यासाठीच हे वर्कशॉप कंडक्ट केलेलं होतं की लोकांना समजावं की बांबू फक्त आपल्या इंडियात ज्या प्रकारे बघितलं जातं त्याच्याहून पलीकडे काही गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये भर पडावी. हे G+2 स्ट्रक्चर आहे तिथे. थँक्यू.